दूध आमटी करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 2 चमचे धणे, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरं, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 1 चमचा खसखस, पाणी, 2 ते 3 मोठे चमचे तेल, 2 तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा सोलून चिरलेला बटाटा, 2 चमचे लाल तिखट, 500 मिली दूध. खोबरं भाजून घ्यायचं. आता धणे, तीळ, जिरं, लवंग, मिरे, दालचिनी, वेलची एकत्र भाजून घ्यायचे. यात खसखस भाजून घेत मिसळायची आणि हे मसाले एकत्रित कोरडे आणि नंतर पाणी घालत दळून घ्यायचे. आता गरम तेलात तमालपत्र, कांदा आणि बटाटा घालायचा आणि झाकण ठेवत शिजवून घ्यायचं. आता यात वाटण आणि तिखट घालायचं. परतून घेत यात दूध घालायचं आणि उकळी काढायची. झाली आपली दूध आमटी तयार. क्या बात आहे. पण ही दुधाची आमटी आहे? हो, दुधाची आमटी आहे. मग दूध म्हणजे दूध फाटत वगैरे? अजिबात नाही फाटत, कारण ह्याच्यामध्ये मिठाचा म्हणजे अजिबात वापर नाही करायचा आहे मिठाचा. वेगळं आहे. हा, एकदम वेगळी रेसिपी आहे. चालेल, आपण सुरू करूया. तर सगळ्यात आधी काय करूयात? सगळ्यात आधी आपण पॅन मध्ये खोबरं आपण भाजून घेऊया. हे खोबरं अच्छा थोडंसं लाल करायचं, म्हणजे फार करपवायचं नाहीये. फक्त त्यातला जो कच्चा वास आहे तो गेला पाहिजे. खोबरं भाजून झालंय. आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे मसाले भाजून घेऊयात. अच्छा, चला, खोबरं तर भाजून झालं. आता काय करूयात? आता आपण 2 चमचे धणे, 2 चमचे तीळ टाकूयात भाजायला, 1 चमचा जिरं, 2-3 लवंग. म्हणजे आपण आता सध्या अर्धा लिटरचं करतोय, त्यामुळे त्याच्यासाठी 2-3 लवंग बास होतात. आणि 2-3 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी वेलची. अच्छा, आपण हे छान भाजून घेऊया. सुक्कच भाजून? हा, सुक्क भाजून घ्यायचं. रंग पण बदलायची गरज नाही? नाही, रंग बदलायची काहीच गरज नाहीये. हलकासा सुवास, कारण तो मसाला नंतर आपण तेलामध्ये टाकल्यावर थोडासा फ्राय होतोच तेलासोबत. तरी आपण आहे ना प्रत्येक भागाची सुरुवात उखाण्यापासून करतो. तर त्या उखाण्यामध्ये ना आपण नवरा नाही तर पदार्थ मिरवतो. तर या आमटीपासून तुम्ही काय उखाणा घ्याल? मसाल्याने केली दुधासोबत खोडी, दूध आमटी नावाने फेमस झाली जोडी. हा, क्या बात आहे. आणि अजून एक मॅम तुमच्या सोबत मला शेअर करायला खूप आवडेल. म्हणजे तुम्ही ज्या पण कुठल्या पण रेसिपी करता त्या मीही खूप वेळा करून बघितल्यात आणि माझं एवढंच म्हणणं आहे की त्या मला सगळ्या किचनमध्ये खूप इझिली अवेलेबल झाल्या. आणि इवन मी ह्याच्यासाठी सुद्धा तुमच्या रेसिपी बघितल्यात की तुम्ही ट्रिक सांगितल्यात की हे नाही तर हे. अच्छा, हलकासा थंड करायचा का गरम गरम वाटतं? नाही, थोडासा थंड करायला लागेल. अच्छा, कारण आणि आता सगळ्यात शेवटी खसखस भाजूया. खसखस करपते, त्यामुळे आपण शेवटी भाजून घेऊया थोडीशी. अगदी हलकीशी हीट जरी लागली तरी खसखस छान भाजून होते, त्यामुळे शेवटी आपण घाल. आता खसखस झालेली आपली भाजून, आपण काढून घेऊयात. अच्छा, याच मध्ये मिक्स करून घ्यायची. म्हणजे एकत्रच वाटायचं सगळं मसाला पूर्ण. आता आपण भाजलेले मसाले मिक्सर मध्ये काढून घेतलेत. आता आपण ते बारीक वाटून घेऊयात. आता हे सुकं वाटून झालंय. आता काय? थोडंसं पाणी टाकूया आपण त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे अजून बारीक वाटलं जाईल. चला, आता हे वाटण आपलं बनवून आहे तयार. एकदम बारीक पेस्ट केली एकदम. खडे मसाले अजिबात राहिले नाही पाहिजे. हे बघा, पॅन मध्ये आपण तेल टाकलंय. थोडंसं जास्त तेल टाकायचं, म्हणजे त्याला जास्त छान कलर पण येतो आणि तवंग पण छान येतो. आता तेल तापलं की आपण तमालपत्र टाकूया त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर कांदा फार लाल करायचा नाहीये, थोडासा लालसर, म्हणजे त्याचा एक वास गेला पाहिजे, बस एवढंच. अच्छा, रंग बदलला? रंग, हा, त्याचं कारण आपण जेव्हा बटाटा टाकणार आहे त्याच्यामध्ये तो तळून निघणारच आहे बेसिकली. सो फार करपवायचं नाही. आता कांदा आपला झालेला आहे भाजून, थोडासा लालसर कलर आला तर आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकूया. साधारण एक मोठा बटाटा घेतलेला आहे, साल काढून फोडी करून. शक्यतो लहान फोडी करायच्या, म्हणजे ते पटकन शिजलं जातं. आता हे असंच परतून बटाटा शिजवून घ्यायचा. हा 40 to 50% शिजवायचा ह्याच्यामध्ये. अच्छा, आणि नंतर मग दुधाला उकळी काढताना तो त्याच्यामध्ये बाकीचं शिजणार. आता आपला बटाटा शिजवून झालाय. एक 40 ते 50% आपण शिजवलाय तो बटाटा. अच्छा, आता ह्याच्यामध्ये आपण ती केलेली मसाला पेस्ट टाकूया. वा, म्हणजे बटाटा बघा काय छान वाफवून निघाला. आणि कांदा पण करपलेला नाहीये, कारण ते बटाट्याच्या पाण्यामुळे त्याचा पण कलर चेंज नाही झाला. आणि झाकण ठेवून आम्ही शिजवला होता. सो
झाकण ठेवायचं आणि शिजवायचं. आता हे एकत्र किती वेळ शिजवायचं? हे एक 5 मिनिटं फक्त, अच्छा म्हणजे ओलसरपणा जाईपर्यंत त्याचा, अच्छा. छान तेल सुटेपर्यंत. मसाला भाजून झालाय आपला. आता आपण छान परतून झाला, तुम्ही बघू शकाल त्यावर तेल मस्त तरंगायला सुरुवात झाली. सुवास तर इतका मस्त दरवळतोय, क्या बात आहे. 2 चमचे तिखट टाकूया आपण. एक 2 मिनिटं परतायचं ह्याला. अच्छा, लाल तिखट टाकलं 2 मिनिट. हा 2च मिनिटं फक्त, कारण ऑलरेडी आपले मसाले भाजून झालेले. आता आपला छान मसाला परतून झालाय, छान कलर पण छान आलेला आहे, खूप सुंदर दिसतंय खरंच. आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया. तर हे म्हशीचं दूध आहे, अर्धा लिटर, म्हणजे हे अर्धा लिटरच्या प्रमाणात आहे सगळ्या गोष्टी. अच्छा सो आणि फुल क्रीम आहे. अच्छा, आपण टाकूया. आणि दूध टाकताना गॅस बारीक केला? हा बारीक केला गॅस. फुल क्रीम म्हशीचं दूध आणि निरसं दूध आहे, तापवलेलं दूध नाहीये. पहिला तर आपण उकळी काढायची छान. 5 ते 10 मिनिटं जो राहिलेला बटाटा होता तो त्याच्यामध्ये शिजला पाहिजे. अच्छा. आणि मीठ अजिबात टाकायचं नाही, कारण मीठ आणि काळं तिखट सुद्धा नाही टाकायचं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण फक्त लाल तिखटच वापरलं ह्याच्यामध्ये. ही आमटी छान उकळते, तुम्ही बघू शकाल. मला जी भीती वाटत होती तीच तुम्हाला असणार आहे की दूध फाटतं का नाही. दूध अजिबात फाटत नाही आणि दणदणीत आम्ही याला उकळी काढून घेतोय. चला, आपली ही दूध आमटी होतीये, पण तोवर टीप, कारण प्रत्येकाला अनुभवातून आलेल्या ज्या टिप्स आहेत ना त्या जास्त युजफुल असतात पुस्तकी ज्ञानापेक्षा. खरं हे खरं, कारण मी सुद्धा तुमच्याच एपिसोडमधून टिप्स शिकले सगळ्या. मी पण अधिक शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तो आपण बेसिकली जेव्हा कधी पण कोशिंबीर करतो त्याच्यामध्ये दही घालतो, तर दह्याला पाणी सुटतं. तर काय करायचं, 1-2 चमचे पोहे घ्यायचे, जाड पोहे, म्हणजे जे की आपण पोहे खाताना वापरतो ते एकदम बारीक पावडर करायची, त्याच्यामध्ये मिक्स करायची. दह्याला अजिबात नाही, छान घट्ट कोशिंबीर होते. आणि ताटामध्ये सुद्धा म्हणजे असं पसरत नाही, अशी छान एकदम घट्ट होते. किती छान टिप आहे. म्हणजे आणि पोह्यांमुळे पटकन ते दही पाणी ऍब्सॉर्ब होत असेल आणि ते पोहे छान जेल पण होत असेल कोशिंबीर. हो, एकदम छान होते. किती छान. आता आमटी झालेली आपली. आता आपण गॅस बंद करूया. मस्त सुवास दरवळतोय. चला, मीच दाखवते, तुम्ही बघू शकाल. अजिबात कुठे दूध सेपरेट झालेलं नाहीये आणि छान याला थिकनेस आलेला आहे, रंग आलेला आहे, काय दिसते कमाल. आता यामध्ये आम्ही मीठ घातलं नाहीये, त्याचं कारण काय? त्याचं दूध फाटू शकतं म्हणून आपण मीठ नाही घालायचं. इव्हन काळा मसाला सुद्धा, म्हणूनच मी म्हणाले की तो वापरायचा नाहीये, कारण ते फाटू शकतं. म्हणजे आपण सर्व करतानाच मीठ घ्यायचं. अच्छा, म्हणजे या आमटीमध्ये शिजत असताना किंवा शिजल्यावरही मीठ अजिबात घालायचं नाही. जेव्हा तुम्ही पानात वाढाल तेव्हा चिमूटभर किंवा आवडीप्रमाणे मीठ घालून खाऊ शकतो.